मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये छठ पूजेचं प्रस्थ वाढत चाललंय आणि या सणाचाही आता मुंबई महापालिकेवर ताण येणार आहे। महापालिका मुख्यालयामध्ये मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी नुकतीच छठ पूजेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती। त्यावेळी मुंबईमध्ये 40 ठिकाणी छठ पूजेसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असून भाजपचे पारंपरिक मतदार असलेल्या उत्तर भारतीयांना खुश करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी हा यंदा सण उत्साहात साजरा व्हावा यासाठी नियोजन केले। गणेशोत्सवाप्रमाणे छठ पूजेसाठी विविध पूजा स्थळांवर मोठ्या प्रमाणावर सुविधा मुंबई महापालिकेने द्याव्यात म्हणून मंगलप्रभात लोढा आणि अमित साटम यांनी छठ पूजेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती। प्रत्येक आपल्या हिंदूंचे सण उत्सव साजरे झाले पाहिजेत। नक्कीच आपल्या उत्सवाने ताण पडतो, परंतु शेवटी यंत्रणा यांचा विषय, तो ताण हाताळण्याची क्षमता मुंबई महापालिकेत आहे। परंतु पूजा उत्सव करणाऱ्यांनी पण जास्तीत जास्त चांगलं नियोजन करून यंत्रणांवर ताण पडणार नाही याची काळजी घ्यायला। भाजपाने त्याच्यासाठी नाही केलंय, ते सगळं भाजपाने ते केलं यासाठी की बिहारमध्ये निवडणुका आहेत, महाराष्ट्रात मुंबईमध्ये निवडणुका आहेत, हे मोठे मोठे आयोजन करणार, मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेची लोक तिथे जाणार, मग एखादी घटना घडणार आणि त्याच्यानंतर मग हे दाखवणार की बघा आम्ही मसीहा आहोत, आम्ही तुमच्या लोकांना वाचवण्यासाठी येतं। हे त्यांना मदत, त्यांना त्यांच्यासाठी केलं जात नाहीये, ते त्यांना कोणीतरी येऊन मारावं। पूजा करायला आमचा कधीही विरोध नव्हता, पण त्याच्या मागे जर एखाद्याने राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीला आमचा विरोध होता आणि सन्माननीय राजसाहेबांनी भूमिका वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे।